आज कार्तिक शुक्ल सप्तमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेसमोर शिवसेना प्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी। घनकचरा विभागातील 2 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत पुनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा म्युनिसिपल लेबर युनियनचा इशारा। आणि ठाणे शहराचा पाणी पुरवठा दर बुधवारी 24 तास बंद राहणार। मात्र याचा फटका सर्व ठाण्याला बसू नये यासाठी महापालिकेचं पाण्याचं नियोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 12 फुटी पूर्णाकृती पुतळा महापालिकेसमोरील उद्यानात उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल मंजूर करण्यात आला। माजी महापौर अशोक वैती यांनी शिवसेना प्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेसमोर उभारावा असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला होता। ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा काल होती, मात्र शिवसेना प्रमुखांच्या निधनामुळे ही सभा तहकूब करण्यात आली। या सभेत विविध नगरसेवकांनी शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली वाहिली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे। ठाण्यातूनच शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली। ठाणे हे बाळासाहेबांचे शक्तिस्थान होते। ठाणेकरांचा आणि बाळासाहेबांचा ऋणानुबंध होता। याच बाळासाहेबांची प्रेरणा मनात सतत जागी राहावी आणि त्यांच्या कार्याची महती समस्त ठाणेकरांना व्हावी यासाठी ठाणे महापालिका प्रशासकीय भवनासमोरील तलाव परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा असा प्रस्ताव वैती यांनी मांडला होता। या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिल्यामुळे लवकरच असा पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल असं दिसतंय। लोकमान्य नगर येथील एका 6 वर्षाच्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली। लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील गणकुल चाळीत राहणारा आकाश मिश्रा हा 6 वर्षाचा चिमुरडा सकाळी खेळत होता। खेळता खेळता जवळच्याच विहिरीत तो डोकावायला गेला आणि डोकवताना तोल जाऊन विहिरीत पडला। लहान मुलगा विहिरीत पडल्याचं कळताच 3-4 मुलांनी विहिरीत उड्या मारून आकाशला बाहेर काढलं। त्याला जवळच्याच साई सिटी केअर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती। ऐन दिवाळीत बाजारात खरेदीत व्यस्त असल्याची संधी साधून ठाण्यात विविध ठिकाणी 4 घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत। यात तब्बल 4,58,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। ढोकाळीतील हायलँड रेसिडेन्सीमध्ये वास्तव्य करणाऱ्या दीप्ती चांद या दिवाळी निमित्तानं आपल्या कुटुंबियांसमवेत गोवा इथे गेल्या असताना या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडिकोंडा तोडून घरातील 3,40,000चे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला। मुंब्र्यातील गुलशन चाळीत राहणारे नक्साना मुजावर हे कुर्ला इथे कामानिमित्त गेले असता चोरट्यांनी दुपारी त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडून घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली। दिव्यातील आसनगाव रोड इथे राहणारे प्रसाद चव्हाण हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून चोरी केली। तर चौथ्या एका घटनेत राबोडीतील रुणवाल नगर येथील मारुती झोडगे यांचं घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली। विटाव्यातील एका व्यक्तीला अनैतिक वागणं महाग पडले। या प्रकरणी तोतया पोलिसांच्या सहाय्यानं लाखो रुपये उकळल्यानंतरही 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या एका बारबालेसह तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी अटक केली। विटावा इथे राहणारे तुळशीराम सैनिक हे वागळे इस्टेट येथील जयेश बारमध्ये जात असत। या बारमधील पूजा या बारबालेशी त्यांची ओळख झाली आणि त्यातूनच त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले। यातून पूजानं तुळशीराम यांच्याकडे लग्न करण्याचा आग्रह धरला, पण आपण विवाहित असून 2 मुलंही आहेत, त्यामुळे आपण असे करू शकत नाही असं तुळशीराम यांनी तिला सांगितलं। यावर पूजानं तुळशीराम यांना आपल्या पोटात बाळ असल्याचं सांगून लग्न करण्याचा आग्रह धरला, पण त्यावरही नकार मिळाल्यानं पूजानं आपला मित्र संजय भुजबळ याला तोतया पोलीस बनवून तुळशीराम यांना धमकावण्यास सुरुवात केली। अगदी तुळशीराम यांना 3 दिवस बंद करून मारहाणही करण्यात आली। तुळशीराम यांनी या प्रकाराला कंटाळून आपलं घर विकलं आणि 12 लाख रुपये पूजाला दिले।
पण पूजाची भूक भागली नाही, म्हणून तिनं आणखी 10 लाख रुपयांची मागणी करत बलात्काराच्या आरोपात गुंतवण्याबरोबरच मुलांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली। पोलिसांनी या प्रकरणी तोतया पोलीस संजय तसंच पूजाची साथीदार अंजलीला अटक केली आहे, तर पूजा आणि इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। पुन्हा ऐकू येईल का तो आवाज, राहील का तो मराठा माज, आणि राहिला नाही आता तो मराठी साज, देव सुद्धा रडला आज, अशा भावपूर्ण शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले, यामध्ये महापौर देखील मागे नव्हते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शनिवारी निधन झालं आणि अवघा महाराष्ट्र यामुळे दुःखात बुडाला। याचाच प्रत्यय कालच्या सर्वसाधारण सभेत आला। बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे सभा तहकूब करण्यात आली आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी नगरसेवकांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला आणि बाळासाहेबांबरोबरचे अनुभव व्यक्त केले। बाळासाहेबांचं स्मारक उभारण्याबरोबरच कोलशेत येथील क्रीडा संकुलाचं नामकरण बाळासाहेबांच्या नावानं करण्याची मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली। त्याचप्रमाणे ठाण्यात एखादं संग्रहालय उभारून त्यात साहेबांच्या कारकिर्दीतील सर्व छायाचित्र तसंच इतर वस्तू ठेवण्यात याव्यात, अशी सूचनाही या चर्चेदरम्यान करण्यात आली। यावेळी अनेकांना बाळासाहेबांविषयी बोलताना अश्रू आवरता आले नाहीत। यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना आयुक्त आर.ए. राजीव यांनीही उजाळा दिला। मुंबईत अतिरिक्त आयुक्त असताना एका कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची भेट करून दिली होती। यावेळी बाळासाहेबांनी पाठीवर 2 वेळा थाप मारत चांगले काम करत असल्याबद्दल कौतुक केल्याचं त्यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आणि एका स्वच्छता निरीक्षकाला निलंबित केल्याच्या निषेधार्थ घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत। ठाणे महापालिका प्रशासनानं अचानकपणे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आणि एका स्वच्छता निरीक्षकाला निलंबित केलं। प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे ठेकेदारांबरोबर असलेले आर्थिक हितसंबंध झाकण्यासाठी स्वच्छता निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा बळी घेत असल्याचा आरोप म्युनिसिपल लेबर युनियननं केलाय। ठाणे महापालिकेला विविध स्वच्छता विषयक मिळालेले पुरस्कार हे घनकचरा विभागाच्या कष्टाचं फळ आहे। घनकचरा विभागातील ठेकेदारांच्या कामचुकारपणावर कोणतीही कारवाई न करता घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं जातं। इतर शहरांच्या तुलनेत ठाणे शहराचं आरोग्य सुरक्षित असून यासाठी 34 स्वच्छता निरीक्षक आणि उपमुख्य स्वच्छता निरीक्षक यांचे कष्ट आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय। हे निलंबन तात्काळ मागे घेतलं जावं अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियननं केली असून निलंबनाचा पुनर्विचार न झाल्यास सर्व कामगार कर्मचारी निलंबित कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन करतील असा इशाराही म्युनिसिपल लेबर युनियननं दिलाय। ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा यापुढे दर बुधवारी 24 तास बंद राहणार आहे। उल्हास नदी पाणीसाठ्याच्या नियोजनाकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून 14% पाणी कपात करण्यात येणार असल्यानं स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। मात्र महापालिकेनं या कालावधीत स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठ्याचं नियोजन केलं आहे। यामुळे उद्या म्हणजे बुधवारी सिद्धेश्वर, महागिरी, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर आणि मुंब्र्यातील काही भागाचा पाणीपुरवठा या बंदमध्येही सुरू राहणार आहे। तर घोडबंदर रस्ता, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर आणि खारटन परिसराचा पाणीपुरवठा उद्या सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत बंद राहणार असल्याचं महापालिकेनं कळवलंय।